ओपनिंग पेअर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि त्याच्या सुट्टीला सचिन दामसे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दाखल होत असताना 44 धावांचं लक्ष्य 11.00 ची सरासरी ओव्हरमध्ये इथून मेंटेन ठेवावे लागेल टीमला जिंकायचं असेल तर साईकविरा दुधनोली क्रिकेट संघ. परंतु या वर्षाच्या हंगामामध्ये हा संघ देखील चांगल्या फॉर्म मध्ये अगदी अनेक सारी पारितोषिके या संघाने आपल्या नावावरती पटकावलेले आहेत. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा साधताना राहतो दर्शनचा. परंतु आज या मैदानावरती आपण पाहू शकता त्याची कामगिरी कशा प्रकारे राहील. 11.00 ची सरासरी मेंटेन ठेवायची टीमला जिंकण्यासाठी आणि इथून मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळतो दुसऱ्या डावाला आनंद येतात पहिल्या षटकात. पहिला बॉल चांगला आपण पाहिला थोडंसं कटरचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली समोरून चढून थोडी दिशा बदलली आणि तिथे थेट चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. 44 धावांचं लक्ष्य इथून पहिला बॉल एक्झॅक्टली भरपूर चांगला हाताळला गोलंदाज अनंतानं राईट आर्म राऊंड द विकेट. समोर ठेवला होता विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील राहिला परंतु इथे सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता टिपमिट विकेटला हवं तसं टायमिंग मिडलिंग झालं नाही. अगदी बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. एक सिंगल आली या संघाचं खातं तिथे खुलं झालेलं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अगदी संघामधील सर्वाधिक अनुभवी आणि लेजंड असणारे खेळाडू सचिन तामसेला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती पॉवर प्ले सुरू आहे मित्रांनो. पहिल्या डावामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती साईकविरा दुधनोली क्रिकेट संघाची. परंतु इथून खऱ्या अर्थाने तिसऱ्या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली धावांची कोंडी फुटली आहे. भरपूर धावा त्या संघाने बनवलेल्या आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये घडलाय का फुल टॉस वरती मिडल स्टिक उडवली फलंदाज सचिन तामसे बॅक टू द पेव्हिलियन पहिला विकेट. न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात मयूर आणि मयूर जसं दाखल झाला तसा बक्षिसांचा वर्षाव आपण पाहताय. महेश वाळकोळी सर यांच्याकडनं एक्झॅक्टली 3 चेंडू 3 षटकार मयूर खेळतोय तर 555. महेश वाळकोळी सर जे चांगले गायक आहेत त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. मयूर 3 चेंडू 3 षटकार 555 रुपयांचा कॅश प्राइज. पहिला बॉल एक्झॅक्टली आपण पहिला आला डॉट त्यानंतर आले सिंगल स्ट्राइक रोटेट झाले आणि पहिलाच बॉल खेळत असताना फुल टॉस बॉल वरती टेस्टा उडवला गोलंदाज अनंतानं. त्याच्याकडे वेग भरपूर चांगला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरला पण पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती 1 धाव 1 विकेट मैदानाच्या आत. बॅटची कडा चेंडू हवेत आणि तिथे वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडला जातो. पहा बॅकअप भरपूर खराब आलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो 2 धावा यासाठी सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं या चेंडूवरती सिंगल येत असताना आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती दर्शनचं राहणं हे भरपूर महत्वाचं आहे कारण पहिला मोठा विकेट याला बॅटिंगला भरपूर चांगली आहे टीम साईकविरा दुधनोली क्रिकेट संघामध्ये प्रशांत शेळ खरं तर इष्टीचं येणं अजून बाकी आहे. अगदी बॅटिंगला भरपूर चांगली आहे परंतु इथून दर्शनला आपल्या संघासाठी खेळावं लागेल. आणि फुल टॉस बॉल दर्शन सोडेल का मिड विकेटला चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द क्लार्क. दुसऱ्या डावाला झाले दर्शनच्या माध्यमातून कडक सुरुवात षटकार. धनाजी दादा वडवले यांच्याकडनं कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. इथून पाटर दर्शन 3 चेंडू 3 षटकार खेळतोय तर 555 रुपयांचा कॅश प्राइज. 8 धावा फलकावरती पहिला आला.
यावेळेस चांगला बॉल शॉट ऑफ गुड लेवल टेक ऑफ घेत असताना थेट विकेट कीपर कडनं मिस्टेक झाले बॅकअप आलं यावेळेस देखील आपण पाहू शकता थोडी जगलिंग झाली होती एक्झॅक्टली एक सिंगल येताना पाहायला मिळते संघाची धावसंख्या 9 धावा आणि तिथे एक ओव्हरचा खेळ संपला मैदानाच्या आत पॉवर प्ले संपलेला आहे 9 धावा फलकावर पाहायला मिळतात 11.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये मेंटेन ठेवायची होती एक विकेट गमावत असताना टीम साई एकवीरा दुधनुले क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो 44 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा एक विकेट एक षटकार आपण पहिल्या दर्शनच्या बाणमधून फिल्डिंग खुली करायला लगेच टीम सासगाव केतन येत आहे दुसऱ्या षटकामध्ये केतनला इन्व्हाइट केलं गेलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली एक षटकार जरूर गोलंदाज अनंतानं खाल्ला होता परंतु तिथे विकेट देखील त्यानं कॅरी केली आता इथे गब्बरला पण पाहता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला 9 धावा एक विकेट स्ट्रायकिंग एंड वरती दर्शन या बॅटरचं खेळणं भरपूर महत्वाचं इथून दर्शनचा विकेट जर लवकर आला तर पूर्णपणे शिरकाव करू शकते टीम सासगाव पण तो दर्शन जर खेळला ना तर 3 ओव्हर मध्ये देखील मॅच फिनिश करण्याची ताकद या बॅटर मध्ये इथून मैदानाच्या आतमध्ये एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल केतन सध्याच्या घडीला गब्बरला पण पाहता गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग एंड वरती दर्शनला पण पाहता 9 धावा फलकावरती तिथे वेग भन्नाट होता बॅकवर्ड वरती गेले फक्त पंच केलं होतं अगदी डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांना केला होता अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज केतनच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात परंतु या दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली डॉट बॉल सुंदर चेंडू आपण पाहिला गोलंदाज केतनचा शॉट आपल्याचा बॉल हामड केला मिस टायमिंग चेंडू हवेत डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि तिथे कॅच सोडलाय मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली कॅच तुम्ही कोणाचा सोडला कॅच सोडला का हा मॅच सोडलाय हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तसंच दर्शनचा कॅच ड्रॉप झाला तसा डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट कारण दोन्ही टीमला देखील माहित आहे दर्शनच्या विकेटची किंमत इथे जर विकेट आली असती तर खऱ्या अर्थाने पूर्णपणे संघ बॅकफुटवरती आला असता तिथे वेगावरती स्वार होत असताना हाताळलेला चेंडू होता अगदी रफ्तार से की आता बल्लेबाज को गिरफ्तार त्यामुळे अगदी आपण पाहू शकता हवं टायमिंग झालं नव्हतं चेंडू बराच काळ हवेमध्ये 2 धावा 11 धावा फलकावरती एक विकेट यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू समोर इन बॉल एक्झॅक्टली चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय भरपूर चांगला वेग आहे गोलंदाज गब्बरकडे त्याचा पुरेपूर वापर तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अगदी समोर ठेवला होता यावेळेस इन्व्हाइट केलं होतं दर्शनला मोठा फटका खेळण्याकरिता परंतु मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता थोडासा चेंडू खाली राहिलाय आणि त्याच कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क या चेंडूवरती झाला नाहीये 11 धावा एक विकेट मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम सासगाव क्रिकेट संघाकडून फुल टॉस यावेळेस चेंज ऑफ पेस आपण पाहिला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये विकेट लागली सर्वात मोठी फलंदाज दर्शन बॅक टू द डगआउट अकरा धावा फलकावरती आहेत
अजून एक 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. प्रशांत दिष्टे सध्याच्या घडीला मिडल ऑर्डर मध्ये त्याची कामगिरी भरपूर चांगली आपण पाहता, परंतु इथून आता दर्शनचा विकेट गमावला, इथून बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल. आता टार्गेट थोडं मोठं बनलेलं आहे. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो 4 चेंडू ऍक्युरेट फेकले, म्हणजे इथून 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 14-33 समीकरण मोठं, परंतु या मैदानावरती अशक्य नाहीये. एखादा ओव्हर तुम्हाला चांगला मिळाला, एखाद्या ओव्हर मध्ये 2 षटकार जर आले तर खरं तर कमबॅक होऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दिष्टे गेल्या नाव आपल्या नावाची चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपरली मिस टायमिंग बॅकवर्ड स्क्वेअर लागला, कॅच ड्रॉप आणि एक सिंगल. भरपूर चांगला फटका आपण पाहिला होता प्रशांतच्या बॅटमध्ये अगदी, परंतु टायमिंग प्रॉपरली झालं नाही. त्याच कारणास्तव चेंडू बराच काळ हवेमध्ये, तिथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक देखील उपस्थित होते. अगदी घरपोच सेवा होती, होम डिलिव्हरी, कॅच ड्रॉप झालेला मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता. 13 बॉल 32 निर्णायक बॉल. गब्बर या गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. 3च धावा त्यांना आतापर्यंत दिलेल्या. एक मोठा विकेट दर्शक त्यांना कॅरी केला. तिथून पूर्णपणे सासगाव टीमनं कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये. शिरकाव केला आपण असं म्हणूयात. स्ट्रायकिंग वरती पाटमयूर तिथे चांगला चेंडू, डॉट बॉलची संगत झाली. एक्झॅक्टली आपण पाहू शकता 12 बॉलचा खेळ संपला आणि तिथे 12 धावा 2 विकेट. महेश दादा बालकुल यांच्याकडनं कॅश प्राइज, दोन्ही बॅटर साठी चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर एक्झॅक्टली 500 रुपयाचा कॅश प्राइज. 12 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 32, 12 इकॉनॉमिकल कामगिरी आपण पाहतो गब्बरची राहिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा अनंतानं दिला, त्यानंतर एक विकेट त्याच्या नावावरती त्यानं कॅरी केला. त्यानंतर आला गब्बर आणि गब्बर मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली दहाडला. तिथे 3 धावा आणि त्यानं एक्झॅक्टली एक मोठा विकेट कॅरी करत असताना त्यानं दर्शनला बाद केला आणि तिथून आपण पाहू शकता 50% संघ शिरकाव करतो या संघ मॅच मध्ये. सासगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 32 हे समीकरण. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. या मॅचचा सर्वात मोठा आणि निर्णायक ओव्हर घेऊन साहिल येतात गोलंदाजी मार्ग वरती. भरपूर महत्वाचा ओव्हर. या गोलंदाजी ऍक्शन जर आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराह या गोलंदाजी ऍक्शन पाहू शकता आपण. खरं तर साहिलला पहिला बॉल भरपूर चांगला आपण पाहताय. सबमरीन चेंडू प्रशांत दिष्टेला उभं ठेवलं. पहिल्या चेंडू वरती डॉट बॉलची सांगता झाली. 11 बॉल 32 धावा. इथून हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. हा ओव्हर आता दोन्ही संघाकरिता भरपूर महत्वाचा. प्रॉपरली जसप्रीत बुमराह सारखी त्याची ऍक्शन वेग देखील भरपूर चांगला त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहताय साहिलला प्रॉपरली ब्लॉक, शॉर्ट डिलिव्हरी, प्रॉपरली यॉर्कर प्रशांत दिष्टेला एक्झॅक्टली चेंडू समजला नाहीये. डॉट बॉलची संगत पुन्हा एकदा होत असताना, कारण प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे. गोलंदाजा वरती आक्षेप आलेला आहे. नेक्स्ट बॉल आपण चेक करू लगेच. हा चेक करायचा कसं चेक करूया.
महत्वाची सूचना आहे गोलंदाजाला, इथून पुढे सर्व जे चेंडू ते चेक केले जातील याची पण नोंद घ्या, कारण असोसिएशनचा नियम आहे तर तुम्हाला फॉलो करावे लागतील. प्रत्येक चेंडू आता साहिलचा चेक केला जाईल. स्कोर कार्ड वरती धाबा एक साइडला आपण पाहू शकता. 12 धाबा, 10 चेंडू, 32 धाब्यांची आवश्यक. असोसिएशनच्या नियमानुसार गोलंदाजाला ही यासाठीच पहिली वॉर्निंग आहे. इथून साईडचे प्रत्येक चेंडू आहे ते चेक केले जातील. चेंडू 32 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत इष्टेला आपण पाहता 10 बॉल 32 धावा समीकरण. साईड तयार राईट आम ओव्हर द विकेट. ओ प्रॉपरली ब्लॉक यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर अटेम्प्ट केला गेलाय सक्सेसफुली. चेंडू आपण पाहता सिंगल तर एकवटली गेलेली आहे लेग बाईच्या स्वरूपाने ही सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 13 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चेक केलं जाईल हा चेंडू यासाठी सर हिमाडे सर आपण फेअर डिलिव्हरी. तेरा धावा फलकावरती 9 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती मयूरला आपण पाहता. ओ इथे आपण पाहू शकता एक्झॅक्टली चांगला चेंडू सिंगल साठी निघाल. 1 धाव या बॉल वरती जी मात्र कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या आता 14 धावा. अंपायर गोलंदाजी हातामध्ये जो इनर तो त्याला रिमूव्ह करायला सांगा प्लीज. अंपायर एक मिनिट. फेअर डिलिव्हरी असेलच. 14 धावा स्कोर कार्ड वरती 8 बॉल 30 हे समीकरण. 8 चेंडू 30 धावा स्ट्रायकिंग वरती या प्रशांतला आपण पाहताय सध्याच्या घडीला षटकारा चौकाराचा वर्षावरतीतून करावा लागेल. हा सामना इथून जिंकायचा. साईक विराट दोन टीमला पहिल्या डावामध्ये संघ थोडा अडचणीत होता सासगाव, परंतु गणेशच्या पाणमधून अगदी संकट मोजकाची भूमिका त्यांना पार पाडली आणि फायनली 43 धाव्यांपर्यंत संघानं मजल मारली. 44 धाव्यांचं लक्ष देते सर्वात मोठी विकेट आली. दुसऱ्या डावाचे दर्शन बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे मॅचवरती पकड मजबूत केली टीम
सासगाव क्रिकेट संघानं. मॅच कंटिन्यू करा सर. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे स्ट्रायकिंग वरती प्रशांत आपण पाहताय. ओके अँड बोल विकेट फलंदाज बाद. गणेश येतात शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी. खऱ्या अर्थानं गणेशनं पहिल्या डावामध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या पण पाहिलेली आहे. इथून आता शेवटचे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 षटकार. पहिला बॉल क्लीन अँड बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतात. शुभम सध्याच्या घडीला 14 धावा 4 विकेट 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. भरपूर चांगली बॅटिंग गोलंदाजी त्याबरोबर क्षेत्ररक्षण राहिलं टीम सासगाव क्रिकेट संघाचं या मॅच मध्ये. प्रत्येकाने आपल्या संघासाठी 100% एफर्ट दिला आणि त्याच कारणास्तव इथे अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे टीम सासगाव. ओ तिथे मैदानाच्या आतमध्ये वेग भरपूर बॅकअप भरपूर चांगला आहे. तिथे अगदी आपण पाहू शकतो आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर शुभम बाद. चौथा धावा फलकावरती आहेत. अभि नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती सागरला पण पाहताय. 4 बॉल आणि इथून 30 धावांची आवश्यकता आहे. हो तिथे एक्झॅक्टली लाईन थोडी खराब आहे. वाईट आणि वाईट प्लस हे सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला जातोय आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. वाईट प्लस सिंगल प्लस विकेट.
सन्माननीय रमेश दादा वडवले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक सहस्नी हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थाने त्याची आज मॅच देखील आहे. त्याचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करू. चला रमेश, आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. 16 धावा फलकावरती सध्याच्या घडीला गोलंदाज तयार गणेश. शॉर्ट प्लेनचा बॉल टॉपेज आणि तिथे अगदी वाकानेऱ्यामध्ये चेंडू पडला. सिंगल आणि आता एक धाव तिथे अगदी डायरेक्ट आणि विकेटचं पतन. सोळा धावा 7 विकेट. सुंदर फटका तिथे टीम मध्ये प्रोडक्शन आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक व्हेरी गुड टेकन. फलंदाज बाद. सोवा 16 धावा अगदी विजयाच्या दिशेकडे वाटचाल करते टीम सासगाव. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतात. पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. अगदी टॉडबॉलची संगत झाली मैदानाच्या आतमध्ये. साईकविरा दुधुल क्रिकेट संघ भले हरण्याच्या उंबरड्यावरती आहे, परंतु सर्वांना बॅटिंग भेटली ही सर्वात मोठी गोष्ट आहे. 16 धावा 8 विकेट. शेवटचा अंतिम बॉल तो मात्र शिल्लक या पहिल्या मॅचवरती अगदी विजयाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली टीम सासगाव. शेवटचा बॉल तिथे आला डॉट आणि मॅच फिनिश. सामना अगदी वन हँडेडली एकतर्फी आपण पाहिला तिथे जिंकलाय टीम सासगाव क्रिकेट संघानं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्ड टॉपला टीम साईकविरा दुधनोली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचा चांगला केला मी पाहिलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड करा, त्यानंतर आपण बघूयात मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर होईल पुढील मॅचला सुरुवात. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट इन अबाउट जशी खऱ्या अर्थानं दोन्ही फॉरवर्ड मध्ये कामगिरी भरपूर चांगली राहिली आहे. संकट मोचिकाची भूमिका ज्यांना पार पाडली आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी कंजूची गोलंदाजी आपण पाहिली. सासगाव क्रिकेट संघाचा मिडल ऑर्डरचा बादशाह